मित्रांनो, MSCET 2026 मध्ये फिजिक्स टफ वाटतंय तर क्लिअरली सांगते तुम्ही रॉंग प्रिपरेशन करत आहात. MCQ सॉल्व्ह न करता फक्त थेरी वाचणं म्हणजे कम्प्लिटली टाइम वेस्ट आहे. आणि एक्झाम मध्ये डायरेक्ट ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येणार आहेत आणि तिथे स्टुडंट्स फेल होतात. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण MHPCM, PCB आणि नर्सिंग CET 2026 या एक्झामसाठी 100+ मोस्ट इम्पॉर्टंट फिजिक्स MCQs प्लस PYQ सॉल्व्ह करणार आहोत. मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन सोबत एक्झॅक्ट लॉजिक, शॉर्टकट ट्रिक्स आणि एक्झाम ट्रॅप्स जे तुम्ही अवॉइड केले पाहिजेत या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. आता मित्रांनो, ऑनेस्टली सांगते, या व्हिडिओ मधले काही क्वेश्चन्स एक्झाम मध्ये रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आता मित्रांनो, आपल्या एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि या कमी दिवसामध्ये तुम्हाला जर एक्झाम मध्ये 95+ घ्यायचे असतील तर तुम्ही आपला क्रॅश कोर्स हा जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज, 2000+ MC क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये, त्यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळणार आहे आणि तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेपर्यंत आमचा फुल सपोर्ट असणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2999 रुपयामध्ये मिळणार आहेत. आता मित्रांनो, आपल्याकडे PCM, PCB, CET चे दोन्ही अटेम्प्टची तयारी करून घेतली जाते. यासोबतच नर्सिंग CET, JEE, नीट या एक्झामचे देखील प्रिपरेशन आपल्याकडे होते. आता ही जी ऑफर आहे ती लिमिटेड ऑफर आहे, सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. चला फर्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. साऊंड कान ट्रॅव्हल इन. ऑप्शन्स आर एअर, वॉटर, स्टील, व्हॅक्यूम. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, विच इज व्हॅक्यूम. साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह. साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह आणि या वेव्हला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज असते. आता व्हॅक्यूम मध्ये कुठल्याही प्रकारचे पार्टिकल्स नसतात, त्याच्यामुळे तिथे साऊंड पास होऊ शकत नाही. त्याच्यामुळे साऊंड कान ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल डी. आता रिमेनिंग ऑप्शन्स मध्ये पार्टिकल असतात आणि त्याच्यामुळे तिथून साऊंड ही ट्रॅव्हल करू शकते. आता साऊंडची स्पीड ही सगळ्यात जास्त सॉलिड मध्ये असते, त्याच्यानंतर लिक्विड मध्ये आणि त्याच्यानंतर गॅस मध्ये. ओके, हा ऑर्डर देखील एक्झाम मध्ये विचारू शकतात, सो नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. स्पीड ऑफ साऊंड इन एअर ऍट रूम टेम्परेचर इज अप्रॉक्सिमेटली. ऑप्शन्स आर 150 मीटर पर सेकंड, 340 मीटर पर सेकंड, 600 मीटर पर सेकंड अँड 1000 मीटर पर सेकंड. So the correct option is option B, which is 340 मीटर पर सेकंड. ही जी आहे ती स्टँडर्ड व्हॅल्यू आहे साऊंडची, स्पीड, साऊंडच्या स्पीडची. ओके, नॉर्मल रूम टेम्परेचरला. तो ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि टेम्परेचर वाढलं तर स्पीड ऑफ साऊंड ऑल्सो इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढलं तेव्हा साऊंडची स्पीड देखील वाढते. नेक्स्ट क्वेश्चन. विच वेव्ह इज ट्रान्सवर्स. ऑप्शन्स आर साऊंड वेव्ह, वॉटर वेव्ह, लॉंगिट्युडनल वेव्ह, प्रेशर वेव्ह. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, विच इज वॉटर वेव्ह. वॉटर वेव्ह इज ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय? पार्टिकल्स जे असतात तर ते परपेंडिक्युलरली व्हायब्रेट होतात. And water surface waves show this behavior. That's why water wave is transverse. Sound wave is longitudinal. Okay. एक्झाम मध्ये बाकीच्या ऑप्शन बद्दल देखील विचारलं जाऊ शकतं, सो ते नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर लॉंगिट्युडनल वेव्हची तर अपोजिट डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर प्रेशर वेव्ह ही लॉंगिट्युडनल वेव्हच आहे. सगळ्या गोष्टी नोट डाऊन व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर डिसाइड करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स, न्यूटन, जूल, पास्कल. पहा इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? हर्ट्स. खूप सोपा क्वेश्चन आहे, पण स्टील एक्झामच्या प्रेशरमध्ये स्टुडंट्स ही छोटीशी चूक करतात.
त्याच्यामुळे आपल्याला अशा सिली मिस्टेक्स नाही करायच्या आणि एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे. आता फ्रिक्वेन्सी काय असते? नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. आणि याचं युनिट असतं हर्ट्स, विच इज डिनोटेड ॲज HZ. न्यूटन हे कशाचं युनिट आहे? तर फोर्सचं. जूल हे कशाचं आहे? एनर्जीचं. आणि पास्कल हे प्रेशरचं युनिट आहे. ओके. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. नेक्स्ट क्वेश्चन. 1 किलोवॅट अवर इक्वल्स टू 3.6 into 10 power 6 joule or 3.6 into 10 power 5 or into 10 power 7 or into 10 power 4 joule. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज 3.6 into 10 power 6 जूल. हे असेल करेक्ट ऑप्शन. आता 1 किलो वॅट इक्वल्स टू किती असतं? 1 किलो वॅट अवर इक्वल्स टू 1000 वॅट इंटू 1 अवर. कारण 1 किलो वॅट म्हणजेच किती? 1000 वॅट. आणि 1 अवर जसंच्या तसं आपण नोट डाऊन केलंय. 1 अवर इक्वल्स टू किती असतं? 1 अवर इक्वल्स टू 3600 सेकंड्स. अँड एनर्जी इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम. सो एनर्जी इक्वल्स टू काय येणार? पॉवर किती आहे? 1000 वॅट. 1000 वॅट इंटू टाइम किती आहे? 3600 सेकंड्स. सो यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 3.6 इंटू 10 पॉवर 6 जूल. पहा, डिरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू माहिती नसेल, सो वी कॅन फाइंड आउट आन्सर इन दॅट वे ऑल्सो, इन दिस वे ऑल्सो. ओके. फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक फाउंडेशन जर तुम्हाला माहिती असेल तर क्वेश्चनचं आन्सर इझिली काढता येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स ऑन लेंथ, एरिया, नेचर ऑफ मटेरियल, ऑल ऑफ द अबव. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, विच इज ऑल ऑफ दिस. आता पहा मित्रांनो, रेजिस्टन्स हे नेहमी लेंथ, एरिया आणि नेचर ऑफ मटेरियल या तिघांवरती पण डिपेंडेंट असतं. ओके. लेंथ जर इन्क्रीज झाली तर रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. आर फॉर रेजिस्टन्स, एल फॉर लेंथ. बिकॉज लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. अलॉंग विथ दॅट जर आपण एरियाशी कम्पेअर केलं तर एरिया जर वाढला तर रेजिस्टन्स हे कमी होतं, कारण रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ ट्रान्सफॉर्मर एनर्जी इज transferred by. Options are electric conduction, mutual induction, static charge, chemical reaction. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज म्युच्युअल इंडक्शन. ट्रान्सफॉर्मर हे कशावरती वर्क करतं? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती वर्क करतं. आणि त्याची सायकल कशी असते? तर प्रायमरी कॉइल, देन मॅग्नेटिक फील्ड, देन सेकंडरी कॉइल, अँड आफ्टर दॅट इंड्यूस करंट. आणि ही कम्प्लीट प्रोसेस म्हणजे असते म्युच्युअल इंडक्शन. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. ओके. आता अजून एक एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचा पॉइंट आहे की ट्रान्सफॉर्मर फक्त एसी करंट सोबत वर्क करतात, डीसी सोबत नाही. ऑलवेज वर्क्स ओनली विथ एसी, not AC current, not DC. Always remember this point. Okay. Next question. The SI unit of capacitance is Henry, Tesla, Farad, Weber. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज फॅरेड. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो Q/V. आता मित्रांनो पहा, याचा करेक्ट फॉर्म आणि याचं युनिट आता फॅरेड. कॅपॅसिटन्स क्यू फॉर आपल्याला माहितीये की चार्ज, अँड कॅपॅसिटर स्टोर्स इलेक्ट्रिक चार्ज. त्यामुळे ते करेक्ट. आता इथे युनिट विचारला होता, सो डिरेक्टली कॅपॅसिटन्सचे युनिट आपल्याला लक्षात ठेवायचे, विच इज फॅरेड. हेनरी कशाचं युनिट आहे? तर इंडक्टन्सचा आहे. टेस्ला हे मॅग्नेटिक फील्डचा आहे. त्याच्यानंतर वेबर हे आपल्याला माहितीये मॅग्नेटिक फ्लक्सचा आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन.
Nuclear energy is based on chemical reaction, mass defect, friction, heat, conduction. So the correct option is option B, which is mass defect. आता according to Einstein, E equals to mc square. मास स्मॉल असेल तर एनर्जी जी प्रोड्यूस होईल तर ती खूप जास्त असते. कळतंय? आता यालाच काय म्हणायचं तर दिस लॉज इज नथिंग बट मास डिफेक्ट. त्याच्यामुळे इथे काय विचारलं होतं, न्यूक्लिअर एनर्जी इज बेस्ड ऑन मास डिफेक्ट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय? आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, न्यूक्लिअर एनर्जी इज always greater than chemical energy. Next point. Half-life means time required for all atoms to decay, half atoms to decay, one atom to decay, quarter atoms to decay. So the correct option is option B, which is half atoms to decay. Half time equals to काय? तर half time equals to time taken for 50% radioactive active atoms to decay. मग हाफ लाईफ म्हणजे काय असतं तर टाइम रिक्वायर फॉर हाफ ॲटम्स टू डिके. इथे मी तुम्हाला त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. आता पहा, हाफ लाईफ जेव्हा होती तेव्हा अमाऊंट ऑटोमॅटिकली हाफ होती. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. A body starts from rest and moves with uniform acceleration. What is its velocity after 5 seconds if acceleration equals to 2 meter per second square? आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा कोणता, v इक्वल्स टू u प्लस at. आता इथे काय म्हटलंय, बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट पासून सुरू झाली म्हणजे इनिशियल वेलोसिटी किती असेल u, ती असेल 0. ऍसेलरेशन आपल्याला दिले किती आहे 2 आणि टाइम दिलेला आहे 5 सेकंड. आता आपल्याकडे इनिशियल वेलोसिटी, ऍसेलरेशन आणि टाइम आहे. विचारले काय, व्हॉट इज इट्स वेलोसिटी आफ्टर 5 सेकंड, म्हणजे 5 सेकंड नंतर वेलोसिटी विचारली आहे, म्हणजेच फायनल वेलोसिटी. आता यामध्ये सगळे व्हॅल्यूज पुट करा. 0 प्लस 2 इंटू 5 इक्वल्स टू 0 प्लस 10 इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड. म्हणजे ऑप्शन कोणता राईट असेल तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. जेव्हा पण क्वेश्चन मध्ये असं म्हटलं असेल स्टार्ट फ्रॉम रेस्ट, याचा अर्थ काय होतो तर रेस्ट पासून ती जी व्हेकल आहे तर ती सुरू झाली किंवा ते ऑब्जेक्ट आहे तर ते स्टार्ट झालाय, म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी ही 0 नेहमी असेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इफ डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन, मोशन इज ऍसेलरेटर, युनिफॉर्म, रिटार्डेड, सर्क्युलर. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल, पहा इथे करेक्ट ऑप्शन असेल बी, विच इज युनिफॉर्म. स्ट्रेट लाईन याचा अर्थ काय तर कॉन्स्टंट स्लोप, आणि स्लोप हा काय शो करतो डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ मध्ये तर वेलोसिटी शो करतो. आता वेलोसिटी कॉन्स्टंट, बघा कॉन्स्टंट स्लोप म्हणजे वेलोसिटी कॉन्स्टंट, आणि वेलोसिटी कॉन्स्टंट याचा अर्थ काय तर मोशन युनिफॉर्म मध्ये असणार, म्हणजे युनिफॉर्म मोशन. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. ओके. आता इथे जर म्हटलं असेल स्लोप हा कर्व आहे, सो तिथे ऍक्सेलरेशन प्रेझेंट असतं आणि वेलोसिटी कॉन्स्टंट असते, त्याच्यामुळे नॉन युनिफॉर्म मोशन आन्सर येईल तेव्हा जेव्हा स्लोप हा कर्व मध्ये असतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. A car travels 20 meter in 2 seconds and 40 meter in next 2 seconds. Motion is. आता फर्स्ट इंटरवल स्पीड काय, फर्स्ट इंटरवल स्पीड किती आहे 10 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर सेकंड इंटरवल स्पीड किती आहे 20 मीटर पर सेकंड. जेव्हा स्पीड वाढते तेव्हा ऑटोमॅटिकली ऍसेलरेशन प्रेझेंट असते, बरोबर आहे. म्हणजे आता जर तुम्ही असं म्हणू शकता की अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इज इक्वल टू ऍसेलरेशन.
आता इथे करेक्ट आन्सर काय येणार, तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल, विच इज ऍक्सिलरेटेड. ओके, युनिफॉर्म केव्हा येणार, जेव्हा सेम डिस्टन्स असेल आणि तेच इक्वल टाइम मध्ये कव्हर करायचं असेल, असे सिच्युएशन क्वेश्चन मध्ये नाहीये, सो युनिफॉर्म येणार नाही. रिटार्डेड केव्हा असेल, जेव्हा स्पीड ही डिक्रीज होत असते. इथे असं काही होतंय का, नाही, त्याच्यामुळे सी ऑप्शन पण कट. आणि नंतर आहे झिरो ऍसिलरेशन. झिरो ऍसिलरेशन केव्हा असतं, जेव्हा स्पीड ही कॉन्स्टंट असते. ओके, रिमेनिंग ऑप्शन्सचं एक्सप्लेनेशन सुद्धा लक्षात राहू द्या, कारण आपल्याला याच टाईपचा क्वेश्चन एक्झाम मध्ये येईल असं नसतं. सो जे पॉइंट सांगते ते नोट डाऊन करा आणि एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. युनिट ऑफ ऍसेलरेशन इज, इथे ऍसेलरेशन युनिट विचारलंय. ऍसेलरेशनचं युनिट काय असतं, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. कारण ऍसेलरेशनचा फॉर्म्युला असतो चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम. आता वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो, युनिट, तर मीटर पर सेकंड डिवायडेड बाय टाइमचं असतं सेकंड. सो फॉर्म्युला काय झाला, मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. अ पार्टिकल मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्कल हॅज झिरो ऍसेलरेशन, कॉन्स्टंट ऍसेलरेशन, चेंजिंग ऍसेलरेशन, इन्फानाइट ऍसेलरेशन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज चेंजिंग ऍसेलरेशन. स्पीड जरी कॉन्स्टंट असली तर डायरेक्शन कंटिन्यू चेंज होत असते. कळते, सर्कल असेल आणि तिथे आता स्पीड कॉन्स्टंट आहे, पण डायरेक्शन एकदा ही असेल, एकदा ही असेल, एकदा ही असेल, म्हणजे डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होतीये. आता वेलोसिटी चेंजेस होत असेल तर ऍसेलरेशन प्रेझेंट आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. ऍसेलरेशनची डायरेक्शन देखील कंटिन्युअसली चेंज होत असते. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज चेंजिंग ऍसेलरेशन. अ पार्टिकल मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्कल हॅज चेंजिंग ऍसेलरेशन. स्पीड कॉन्स्टंट याचा अर्थ असा नाहीये की वेलोसिटी देखील कॉन्स्टंट असेल. स्पीड कॉन्स्टंट इज नॉट इक्वल टू वेलोसिटी कॉन्स्टंट. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. याला डायरेक्शन नसती स्पीडला, तर वेलोसिटीला डायरेक्शन असते. इथे पहा, इथे असं विचारलंय की अ पार्टिकल मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्कल हॅज चेंजिंग ऍसेलरेशन. ऍसेलरेशनचं डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असतं, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इथे सी. नेक्स्ट क्वेश्चन. वेलोसिटी टाइम ग्राफ स्लोप गिव्स डिस्प्लेसमेंट, ऍसेलरेशन, स्पीड, डिस्टन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज ऍसेलरेशन. वेलोसिटी टाइमचा ग्राफ हे काय शो करतं, तर ऍसेलरेशन. आता इथे स्लोप काय येणार याचा, वेलोसिटी टाइम ग्राफचा स्लोप काय असतो, तर डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी, म्हणजे चेंज इन वेलोसिटी अपॉन चेंज इन टाइम इक्वल्स टू ऍसेलरेशन. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज ऍसेलरेशन. नेक्स्ट क्वेश्चन. एरिया अंडर वेलोसिटी टाइम ग्राफ गिव्स. एरिया इक्वल्स टू असतं वेलोसिटी इंटू टाइम, आणि हे काय देतं, तर डिस्प्लेसमेंट. इट गिव्स डिस्प्लेसमेंट. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, डिस्प्लेसमेंट. ओके, सीईटी मध्ये ग्राफचे क्वेश्चन्स डेफिनेटली विचारले जातात, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी थोडं ग्राफवरती जास्त फोकस केलेला आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी फॉल्स फ्रीली, इट्स ऍसेलरेशन इज इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, कॉन्स्टंट, झिरो. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज कॉन्स्टंट. इथे फक्त ग्रॅव्हिटी ऍक्ट करते, जिथे ऍसेलरेशन इक्वल्स टू जी असतं, जी कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, ज्याची व्हॅल्यू असते नियरली इक्वल टू 9.8 किंवा आपण 10 पण कन्सिडर करतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं. आता इथे काय म्हटलंय, एखादी जर बॉडी फ्रीली खाली पडते, फॉल होती म्हणजेच खाली पडते, तर याचं ऍसेलरेशन काय असेल, तर कॉन्स्टंट, जे आपण पाहिलंय, ज्याची व्हॅल्यू 9.8 किंवा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन. A train accelerates uniformly from 10 meter per second to 20 meter per second in 5 seconds. Acceleration is, आता इथे acceleration विचारलं. Accelerationचा फॉर्म्युला काय येतो, तर v मायनस u अपॉन टी. तर हा फॉर्म्युला कुठून आलाय, तर v इक्वल्स टू u प्लस at. या फॉर्म्युलावरून आपण a ची व्हॅल्यू काढली. आता इथे पहा,
फायनल वेलोसिटी काय असणार आहे 20 मायनस इनिशियल वेलोसिटी 10 डिवायडेड बाय टाइम असेल 5. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येईल 10/5 इक्वल्स टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच क्वांटिटी कॅन बी निगेटिव्ह. खालीलपैकी कोणती क्वांटिटी निगेटिव्ह असू शकते असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, टाइम. आता एवढी गोष्ट लक्षात ठेवा, फक्त वेक्टर क्वांटिटीज या निगेटिव्ह असू शकतात कारण त्यांना डायरेक्शन असते. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज डिस्प्लेसमेंट. कारण डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि बाकीचे स्पीड, डिस्टन्स, टाइम हे स्केलर क्वांटिटी आहेत. त्याच्यामुळे त्यांना डायरेक्शन नसते, त्यामुळे त्या निगेटिव्ह कधीही नसतात. फक्त डिस्प्लेसमेंट ही निगेटिव्ह मध्ये शो होते. कळतंय? आता या दोन गोष्टी लक्षात ठेवा की डिस्टन्स एक्झॅक्टली काय असतं तर पाथ लेंथ असते आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं तर शॉर्टेस्ट डायरेक्शन असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी थ्रोन अपवर्ड reaches maximum height when velocity is maximum, velocity is 0, acceleration is 0, displacement is 0. इथे करेक्ट ऑप्शन काय असेल तर ऑप्शन बी असेल विच इज वेलॉसिटी इज 0. वेलॉसिटी पहा ऍट टॉपला वेलॉसिटी ही 0 असते आणि ऍक्सेलरेशन हे कंटिन्युअस असतात ज्याची व्हॅल्यू आपण पाहिली आहे लास्ट क्वेश्चन मध्ये आणि जी असते ज्याची व्हॅल्यू आणि ते डाऊनवर्ड साईडला असतं. ओके, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी वेलॉसिटी इज 0 ऍट मॅक्झिमम हाईट ऍट टॉप. आता नेहमी लक्षात ठेवा मोस्ट ऑफ द स्टुडंट्स ही गोष्ट चुकवतात की टॉपला मॅक्सिमम हाईटला ऍक्सिलरेशन त्यांना 0 वाटतं पण असं नसतं. वेलॉसिटी 0 असते पण ऍक्सिलरेशन 0 कधीही नसतं, त्याची व्हॅल्यू असते इक्वल टू जी. नेक्स्ट क्वेश्चन. टू बॉडीज ड्रॉप फ्रॉम सेम हाईट रीच ग्राउंड ऍट डिफरंट टाइम्स ऍट सेम हाईट ऍट सेम टाइम डिपेंड्स ऑन मास डिपेंड्स ऑन शेप. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल पहा इथे करेक्ट ऑप्शन असेल बी विच इज ऍट सेम टाइम. आता ही एक आयडियल कंडिशन आहे जिथे एअर रेझिस्टन्स नसतं. टाइम डिपेंड करते ओनली ऑन हाईट आणि जी, मास वरती नाही. म्हणजे कितीही जड असो किंवा कितीही हलकं असो तर ते मास वरती डिपेंड करत नाही. टाइम हा हाईट आणि जीच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करतं. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज ऍट सेम टाइम. नेक्स्ट क्वेश्चन. इनिशियल वेलोसिटी इक्वल्स टू 0, acceleration equals to 5 meter per second square, time equals to 4 seconds. So displacement equals to what? आता इथे आपल्याला U दिलंय, A दिलंय, T दिलंय. फर्स्ट ऑफ ऑल आता इथे आपल्याला दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागेल, तो म्हणजे यस इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. इथे सगळं व्हॅल्यू पुट करा. U 0 असेल सो UT इक्वल्स टू 0 प्लस हाफ इंटू A ची व्हॅल्यू असेल आहे 5 इंटू T स्क्वेअर 4 चा स्क्वेअर. आता इथे हाफ इंटू 5 इंटू 16 8 चा 2 8 चा त्याच्यानंतर 8 5 40. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज 40 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन. A particle moves with constant velocity. Its acceleration is positive, negative, 0, infinite. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज 0. Acceleration equals to असतं चेंज इन वेलॉसिटी. आता जर कॉन्स्टंट वेलोसिटीने एखादा पार्टिकल मूव्ह करत असेल तर त्याची इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी या दोन्हीही सेम असतील. त्याच्यामुळे त्याचं ऍक्सेलरेशन किती येणार तर 0 येणार. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. इफ वेलोसिटी डबल्स कायनेटिक एनर्जी बिकम्स सेम, डबल, ट्रिपल, 4 टाइम्स. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी विच इज 4 टाइम्स. कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो तर हाफ mv स्क्वेअर. हाफ एम. आता इथे म्हटलंय वेलोसिटी डबल केली आहे. आता वेलोसिटी 2v झाली म्हणजेच हाफ एम 2v चा होल स्क्वेअर म्हणजेच किती जाणार हाफ एम 4v स्क्वेअर. म्हणजे कायनेटिक एनर्जी काय झाली 4 टाइम्स. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेहमी लक्षात ठेवा कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v स्क्वेअर. So the correct option is option D. A car accelerates uniformly from 10 meters per second to 20 meters per second in 5 seconds. The acceleration is. So इथे आपल्याला इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी दिलेला आहे. And acceleration is nothing but change in velocity
per unit time acceleration is change in velocity per unit time. It means v minus u divided by t. What is v? So v is final velocity and u is initial velocity. It is final velocity and u is initial velocity. फायनल वेलोसिटी काय आहे तर 20 आहे. इनिशियल वेलोसिटी किती आहे 10 डिवाइडेड बाय 5 विच इज टाइम. सो 10 by 5 is equal to 2 meter per second square. So acceleration is 2 meter per second square. Option B is the correct answer. Okay. Next question. The dimensional formula of work is. आता यासाठी आपल्याला वर्कचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची डायमेन्शन काय आहे तर एल टी पॉवर -2. मासचं आपल्याला माहिती आहे. सो फोर्सचं काय होईल ऍक्सेलरेशनचं आपल्याला माहिती आहे. फोर्सचं डायमेन्शन काय होतील एम एल टी पॉवर -2 कारण मासचं एम असतं डायमेन्शन. त्यानंतर आपल्याला वर्कचं फाइंड आउट करायचंय. डीचं आपल्याला माहिती आहे. डिस्टन्सचं आपल्याला डायमेन्शन माहिती आहे विच इज एल. सो वर्कची डायमेन्शन काय होईल एम एल टी पॉवर -2 विच इज फोर्स इंटू डिस्टन्सची काय आहे एल. त्याच्यामुळे वर्कची डायमेन्शन काय होईल एम एल पॉवर 2 टी पॉवर -2. इट इज द डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ वर्क. सो द करेक्ट ऑप्शन इज एम एल टी स्क्वेअर एम एल स्क्वेअर टी पॉवर -2. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द वेलोसिटी ऑफ अ बॉडी बिकम्स 3 times इट्स कायनेटिक एनर्जी बिकम्स. आता इथे आपल्याला कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे म्हटलंय इफ वेलोसिटी ऑफ अ बॉडी बिकम्स 3 times म्हणजे एका बॉडीची वेलोसिटी जर 3 पटीने वाढली तर त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये काय फरक येतो. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. आता ही असेल जेव्हा नॉर्मल व्ही वेलोसिटी होती तेव्हा. कायनेटिक एनर्जी काय येईल सेकंड टाइमला जेव्हा वेलोसिटी वाढेल. आता सेम बॉडी आहे त्याच्यामुळे मास सेम राहील. सो हाफ एम व्ही काय झालंय 3 पट झालंय. सो 3v होईल 3v स्क्वेअर. सो इथे काय होईल हाफ एम 9v स्क्वेअर म्हणजे वेलोसिटी कशी झाली आहे 9 टाइम्स झाली आहे. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. असं का तर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी स्क्वेअर. वेलोसिटी 3 पटीने वाढली. सो कायनेटिक एनर्जी 9 पटीने वाढली. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन. द वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स ऑन अ बॉडी मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ इज मॅक्झिमम मिनिमम 0 इन्फानाइट. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी विच इज 0. आता वर्क इक्वल्स टू काय असतं एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. सेंट्रिपिटल फोर्स हा कसा असतो तर टुवर्ड सेंटर असतो. या दोघांमधला डिस्टन्स अँगल किती होईल अँगल बिटवीन देम. आता डिस्प्लेसमेंट आणि सेंट्रिपिकल फोर्स मधला ते किती होईल तर 90 डिग्री होईल. बरोबर आहे. त्याच्यामुळे वर्क डन किती येणार तर 0 येणार. सो द करेक्ट ऑप्शन इज सी. कळतंय. फक्त गोष्टी लक्षात ठेवा. एक गोष्ट यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहे की सेंट्रिपिटल फोर्स चेंजेस डायरेक्शन ऑफ वेलोसिटी बट नॉट स्पीड. वेलोसिटी चेंज करतं कारण डायरेक्शन चेंज होतीये पण स्पीड होत नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Two vectors of magnitude 3 and 4 have maximum resultant. Options are 1, 5, 7, 12. So the correct option is option C which is 7. कारण Rmax maximum result occurs when vectors are in the same direction. So Rmax equals to A plus B which is 3 plus 4 equals to 7. Minimum किती होईल तर minimum equals to A minus mod of A minus B. हे झालं मॅक्झिमम हे झालं मिनिमम. कळलं. मिनिमम विचारलं असतं तरी तुम्हाला काढता आलं असतं कारण मी तो तुम्हाला फॉर्म्युला दिलाय. आणि मॅक्झिममचा फॉर्म्युला काय येणार तर ए प्लस बी. कळतंय. मॅक्झिमम रिझल्टंट विचारलं तर 7 येईल. मिनिमम विचारलं असतं तर 1 आलं असतं कारण 3 - 4 इज इक्वल टू 1. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन. द इस्केप वेलोसिटी फ्रॉम अर्थ इज अप्रॉक्सिमेटली. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. इस्केप वेलोसिटी म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. यासाठी आपल्याला चॅप्टरचं बेसिक माहिती असलं पाहिजे आणि त्याची जी प्रॅक्टिस आहे प्रत्येक आता फिजिक्सच नाही तर केमिस्ट्री नर्सिंग ऍप्टिट्यूड इंग्लिश ग्रामर किंवा बाकीचे जे सगळे रिमेनिंग सब्जेक्ट आहेत त्याचे आपल्याला बेसिक फाउंडेशन माहिती असलं पाहिजे. आणि ते फाउंडेशन आपण ग्लोबल ऑनलाईन कडून कव्हर करूनच घेतोय.
यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहेत. सो तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. आता इथे एस्केप वेलोसिटी काय असते? एस्केप वेलोसिटी इज द मिनिमम स्पीड रिक्वायर्ड फॉर अन ऑब्जेक्ट टू एस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड विदाउट रिटर्निंग. आता एस्केप वेलोसिटी काय असते अर्थसाठी? सो इट इज नियरली इक्वल टू 11.2 किलोमीटर पर सेकंड. ऑर्बिटल वेलोसिटी काय असते? काही गोष्टी लक्षात ठेवा. ऑर्बिटल वेलोसिटी असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ऑर्बिटल वेलोसिटी विचारली तर ऑर्बिटल वेलोसिटी असते 7.9 मीटर पर सेकंड किलोमीटर. त्यानंतर इस्केप वेलोसिटी तर मी आता सांगितले 11.2 किलोमीटर पर सेकंड. सो इथे इस्केप वेलोसिटी विचारली होती ती आपण सांगितली, विच इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. इफ अ बॉडी इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड, इट्स वेलोसिटी ऍट द हायेस्ट पॉइंट इज. जर एखादी बॉडी कन्सिडर करा, एखादा बॉल आपण वर्टिकली अपवर्ड फेकला तर त्याची हायेस्ट पॉइंटला वेलोसिटी काय असेल? When an object reaches at the highest point, upward motion stops momentarily and velocity becomes 0. So the correct option is option C, which is 0. तेव्हा acceleration किती असतं? तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन डाउनवर्ड डायरेक्शन. We are talking about highest point, at the highest point. Okay, velocity 0 आणि acceleration 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर डाउनवर्ड साइड. लक्षात ठेवा. Next question. If the mass of a body is double and acceleration remains same, the force becomes. आता मास काय झालाय? आधी मास m1 होता, तर आता काय झालाय? 2m1 झालाय. कळतंय? जेव्हा मास हा डबल होतो तेव्हा फोर्स काय होतो? तो पण डबल होईल, कारण फोर्स इक्वल्स टू असतो मास इंटू ऍसेलरेशन. जर मास वाढला तर फोर्स सुद्धा ऑटोमॅटिकली डबल होईल, बिकॉज फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इथे ऑप्शन सी, विच इज डबल. इथे फक्त कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. इथे फॉर्म्युला माहिती होता, फॉर्म्युल्यानुसार आपण आन्सर लगेच फाइंड आउट केलेला आहे. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. द स्लोप ऑफ डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ रिप्रेझेंट्स. स्लोप ऑफ ग्राफ काय असतो? चेंज इन वाय डिवायडेड बाय चेंज इन एक्स. स्लोप इक्वल्स टू काय येतं? चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय असतो स्लोपचा फॉर्म्युला? तर चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम विच इक्वल्स टू वेलॉसिटी. कळतंय? कारण डिस्प्लेसमेंट टाइमचा जो ग्राफ असतो तो नेहमी वेलॉसिटीच होतो, जो स्लोप असतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज वेलॉसिटी. आता तुम्ही म्हणाल वेलॉसिटी टाइमचा ग्राफ काय देतो मॅम? तर वेलॉसिटी टाइमचा ग्राफचा जो स्लोप असतो तो काय शो करतो? तर ऍसेलरेशन शो करतो. ही गोष्ट पण लक्षात ठेवा, एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इफ प्रेशर इज डबल अँड एरिया रिमेन्स कॉन्स्टंट, फोर्स बिकम्स. जर प्रेशर डबल केलं, एरिया सेम तेवढाच केला, तर फोर्सचं काय होईल हे विचारलंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, फोर्स इक्वल्स टू असतो पी इंटू ए. म्हणजेच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. कळतंय? जर आता तुम्ही प्रेशर वाढवलं, प्रेशर डबल केलं, तर फोर्स सुद्धा काय होईल? डबल होईल, बिकॉज फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. कळतंय? प्रेशर इक्वल्स टू फोर्स पर युनिट एरिया असतो. प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फोर्स पर युनिट एरिया. मग फोर्स इक्वल्स टू काय होणार? तर प्रेशर इंटू एरिया होणार. या फॉर्म्युल्यानुसार आपण फोर्सचा फॉर्म्युला काढला आणि त्याच्यानुसार आपण आन्सर फाइंड आउट केले. कळतं? अशाच टाईपचे वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. सो फक्त तुमचा बेस कन्फर्म करा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज. आता इथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट विचारलं आहे. फ्रॉम न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, F is equal to G into M1 M2 by R square. So the correct option is option काय असेल? इथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट विचारलाय. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती, F इक्वल्स टू काय असतं? G M1 M2 by R square. कळतंय? आता हा विचारलाय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा युनिट विचारलाय. सो F काय होणार? G काय होणार? F इंटू R स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2. म्हणजेच युनिट काय होणार? फोर्सचं युनिट असतं न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2, सो kg स्क्वेअर. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. खूप सोपं आहे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर काढणं. फक्त तुम्ही लॉजिक फाइंड आउट करा. एखादा फॉर्म्युला जरी माहिती असेल त्यानुसार आपल्याला बाकीचं डेरिव्हेशन काढता येतात. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी ऑफ मास 2 kg मुव्हिंग विथ वेलोसिटी 5 मीटर पर सेकंड हॅज मोमेंटम. आता इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युला वगैरे माहिती असला पाहिजे. पी इक्वल्स टू असतं mv. बरोबर आहे? पी इक्वल्स टू असतं mv. पी स्टँड फॉर मोमेंटम, एम स्टँड फॉर मास अँड बी स्टँड फॉर वेलोसिटी. कळतंय? आता पहा,
आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युलानुसार आपल्याला मोमेंटम काढता येतात. मास किती दिलेला आहे 2 kg इंटू वेलोसिटी दिली आहे 5. सो द करेक्ट आन्सर इज 10 kg मीटर पर सेकंड. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. मोमेंटम किती आला 10 kg मीटर पर सेकंड. मोमेंटम कशावरती डिपेंड असतं हे विचारल्यावरती आपण काय सांगणार, तर मास आणि वेलोसिटी या दोघांवरती देखील डिपेंड असतं. नेक्स्ट क्वेश्चन. इफ टू रेजिस्टर्स 3 ओम अँड 6 ओम आर कनेक्टेड इन पॅरलल, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज. आता इथे आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स विचारलेला आहे. दोन रेजिस्टन्स दिलेत, ते पॅरलल कनेक्टेड आहेत असं विचारलंय. जेव्हा रेजिस्टन्स पॅरलल कनेक्टेड असतात तेव्हा 1/r इक्वल्स टू काय येणार, तर 1/3 प्लस 1/6. सो 1/r इक्वल्स टू 1/2. याला कॅल्क्युलेट करा, ते कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही करू शकता. ओके, सो आर काय होणार, तर 2 ओम होणार. मग इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय येईल 2 ओम. करेक्ट ऑप्शन असेल बी. कळत आहे, खूप सोपं आहे. वेन पॅरलल रेजिस्टन्स इज ऑलवेज स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टर. स्मॉलेस्ट रेजिस्टर काय 3 ओम, आणि पॅरलल रेजिस्टर म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जे असतं पॅरलल मधलं ते नेहमी जे स्मॉलर रेजिस्टर असतं त्याच्या कमीच असतं, छोटं असतं. कळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इलेक्ट्रिक करंट इज डिफाइंड एज रेट ऑफ फ्लो ऑफ ऑप्शन्स प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, आयन्स. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज इलेक्ट्रॉन्स. कळतंय, इलेक्ट्रिक करंट इक्वल्स टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू कंडक्टर. I is equal to Q by T. I stand for current, Q is stand for charge and T stand for time. कळतंय, मेटल मध्ये इलेक्ट्रॉन्स हे मूव्ह होतात आणि प्रोटॉन्स हे फिक्स राहतात. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज इलेक्ट्रॉन्स. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन. अ चार्ज ऑफ 10 कुलम फ्लोज थ्रू अ कंडक्टर इन 5 सेकंड. तर करंट विचारलाय आपल्याला. करंटचा मी तुम्हाला आताच फॉर्म्युला सांगितला होता. करंट इक्वल्स टू असतं क्यू बाय टी. कळतंय, आता इथे विचारलंय आपल्याला करंट. सो क्यू आपल्याला दिलाय 10 डिवायडेड बाय टाइम दिलाय 5. सो करंट आलं 2 एम्पियर, कारण करंट हे एम्पियर मध्ये डिनोट केलं जातं. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. विच गॅस इज कॉमनली यूज इन एक्सरे ट्यूब्स. ऑप्शन आर ऑक्सिजन, नायट्रोजन, व्हॅक्युम, कार्बन डायऑक्साइड. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज व्हॅक्युम. X-ray tube contains vacuum, so electrons can move freely. कळतंय, ऑक्सिजन मध्ये नसतं, नायट्रोजन मध्ये नसतं, कार्बन डायऑक्साइड मध्ये नसतं. सो द करेक्ट ऑप्शन इज सी विच इज व्हॅक्युम. अ फ्यूज वायर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ. ऑप्शन्स आर मॅग्नेटिक इफेक्ट, हिटिंग इफेक्ट, केमिकल इफेक्ट अँड फोर्थ इज रेडिएशन इफेक्ट. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज हिटिंग इफेक्ट. जेव्हा एक्सेस करंट फ्लो होतो तेव्हा फ्यूज वायर जे असतं ते हीट होतं आणि मेल्ट व्हायला लागतं. त्याच्याने जे सर्किट असतं ते ब्रेक व्हायला लागतं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता फ्यूज हे काय असतं, तर एक सेफ्टी डिव्हाइस आहे. ओके, इथे त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. अ फ्यूज वायर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ हिटिंग इफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is a renewable source of energy? Options are coal, petrol, natural gas, solar energy. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी विच इज सोलार एनर्जी. रिन्युएबल एनर्जी कॅन बी यूज अगेन अँड अगेन, अँड सोलार एनर्जी इज रिन्युएबल एनर्जी विच इज नॉन पोल्युटिंग. आता तुम्हाला एक्झाम मध्ये असं पण विचारू शकतं विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन पोल्युटिंग एनर्जी. सो करेक्ट ऑप्शन आहे सोलार एनर्जी, कारण ती नॉन पोल्युटिंग एनर्जी आहे. कळतंय, कोल हा काय नॉन रिन्युएबल आहे, पेट्रोल पण आहे नॉन रिन्युएबल, आणि नॅचरल गॅस सुद्धा नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. कळतंय. नेक्स्ट. The image formed by a concave mirror can be real when the object is placed. Options are at focus, between focus and pole, beyond focus, at pole. So the correct option is option C which is beyond focus. जेव्हा ऑब्जेक्ट बियॉन्ड फोकस ठेवला जातो, प्लेस केला जातो, तेव्हा कॉन्केव्ह मिरर जे असतात तर ते रिअल इमेजेस फॉर्म करतात. आणि इथे हेच विचारलंय की कॉन्केव्ह मिरर किंवा इमेज फॉर्म रिअल इमेज फॉर्म करतात. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी विच इज बियॉन्ड फोकस. आता इथे पहा ऍट फोकस, फोकस वरती असल्यावरती काय होईल, तर इमेज इन्फिनिटी वरती शो होईल, इमेज ऍट. या पण गोष्टी नोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल, कारण एक्झाम मध्ये अशाच टाईपचं क्वेश्चन येईल असं नसतं. सो प्रत्येक ऑप्शनचं प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
नंतर आहे बिटवीन फोकस अँड पोल. इमेज कशी बनेल तर व्हर्च्युअल. आणि जर पोल वरती असेल तर काय बनेल, करेक्ट नाही बनणार, विच इज नॉट करेक्ट. ऑप्शन इज नॉट करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. द युनिट ऑफ मोमेंटम इज. ऑप्शन्स आर kg मीटर पर सेकंड, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड, न्यूटन पर सेकंड, जूल पर सेकंड. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए विच इज kg मीटर पर सेकंड. मोमेंटमचा फॉर्म्युला असतो इक्वल्स टू मास इंटू वेलॉसिटी. त्याच्यामुळे त्याचं युनिट काय येणार, मासचं येणार केजी, वेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड. सो द युनिट ऑफ मोमेंटम इज केजी मीटर पर सेकंड. आता मोमेंटम कशावरती डिपेंड असतं तर मास आणि वेलॉसिटी. जर मास एक कॉन्स्टंट असेल तर वेलॉसिटी चेंज होत जाते. कळतंय? आता पहा, मास जिथे कॉन्स्टंट असतो तिथे मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. नेक्स्ट क्वेश्चन. The phenomenon responsible for rainbow formation is. Options are reflection only, refraction only, dispersion and total internal reflection, and fourth option is refraction. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जेव्हा रेनबो हा फॉर्म होतो, रेनबो केव्हा फॉर्म होतो, जेव्हा सनलाइट वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये एंटर होते तेव्हा रेनबो फॉर्म होतो. लाईट वेगवेगळ्या कलर्स मध्ये स्प्लिट होती, ज्याला आपण डिस्पर्शन म्हणतो, आणि त्यासोबतच ड्रॉपलेटच्या मध्ये ती लाईट रिफ्लेक्ट होती. कळतंय? ज्याला आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हटलंय. सो द फिनॉमिनॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर रेनबो फॉर्मेशन इज डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कळतंय? रेनबो काय असतं तर स्प्लिटिंग ऑफ लाईट विच इन्क्लूड डिस्पर्शन अँड इंटरनल रिफ्लेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन. Which part of eye controls the amount of light entering? Options are retina, cornea, iris, optic nerve. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज iris. The iris controls pupil size which controls how much light enters the eye. Okay? iris काय करतं तर लाईट कंट्रोल करतं. रेटिनाचं काम काय तर इमेज फॉर्मेशनचं आहे. कॉर्नियाचं प्रोटेक्शनचं काम आहे. आणि ऑप्टिक नर्व ही नर्व आहे. सो याचं काम काय, साइन सिग्नल, कुणाला सिग्नल सेंड करायचं काम आहे टू ब्रेन. कळतंय? ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात मित्रांनो. पहा, आपल्याला प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये यायलाच हवा, तेव्हा आपण एखादा एमसीक्यू सॉल्व्ह करू शकतो. फक्त तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली एमसीक्यूची जमणार नाहीये, कारण क्वेश्चन कुठून येईल हे आपल्याला माहिती नसतं. सो आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कळत आहे? आता जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर त्यामध्ये आपण सगळ्या कन्सेप्ट आधी क्लिअर करून घेत असतो. त्यानंतर एमसीक्यूची प्रॅक्टिस, त्यानंतर पीवायक्यूची प्रॅक्टिस, असं एक सिस्टमॅटिक आपल्याकडे कोर्स आहे. तो तर तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. आता इथे आपल्याकडे क्वेश्चन आहे, विच वेव्ह इज यूज इन एमआरआय स्कॅन. एमआरआय स्कॅन्स मध्ये कोणते वेव्स यूज केले जातात हे विचारलंय. ऑप्शन्स आर एक्स रेज, गामा रेज, रेडिओ वेव्स, अल्ट्राव्हायोलेट रेज. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज रेडिओ वेव्स. एमआरआय uses radio waves and magnetic field which is not harmful radiation. So the correct option is C, which is radio waves. एक्सरेज कशासाठी यूज केले जातात तर सिटी स्कॅन मध्ये, गामा रेज कॅन्सर ट्रीटमेंटसाठी, आणि अल्ट्राव्हायोलेट रेज हे स्किन इफेक्ट साठी यूज केले जातात. कळालं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स ऑन. ऑप्शन्स आर लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, मटेरियल, ऑल ऑफ द अबाव. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी विच इज ऑल ऑफ द अबाव. रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन लेंथ, थिकनेस अँड मटेरियल. सो द करेक्ट ऑप्शन इज डी. जर वायर ही लॉंग असेल, लॉंग वायर असेल तर रेजिस्टन्स काय असेल, खूप जास्त, मोर रेजिस्टन्स असेल. आणि त्या उलट जर थिक वायर असेल तर रेजिस्टन्स ही कमी असेल, म्हणजे लेस रेजिस्टन्स. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. विच लॉ एक्सप्लेन्स कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऑप्शन्स आर बॉयल्स लॉ, लॉ ऑफ इनर्शिया, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, ओम्स लॉ. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एनर्जी कांट बी क्रिएटेड और डिस्ट्रॉय, ओनली चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एनर्जी क्रिएट करू शकत नाहीत आपण किंवा डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही, ही फक्त चेंज होऊ शकते फ्रॉम वन
फॉर्म टू अनदर, म्हणजे एका फॉर्म टू अनदर फॉर्म मध्ये चेंज होऊ शकते. कळतंय? ओके. द इमेज फॉर्म बाय अ प्लेन मिरर इज, ऑप्शन्स आर रियल अँड इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल अँड इरेक्ट, रियल अँड इरेक्ट, व्हर्च्युअल अँड इन्व्हर्टेड. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आता जे प्लेन मिरर असतात तर ते स्क्रीनवरती कॉट होत नाहीत आणि ते स्ट्रेट असतात, म्हणजेच इरेक्ट. त्याच्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येतो बी. नेक्स्ट क्वेश्चन, साऊंड कांट ट्रॅव्हल थ्रू, साऊंड कशाद्वारे ट्रॅव्हल होऊ शकत नाही असं विचारलंय. ऑप्शन्स आर एअर, वॉटर, स्टील अँड व्हॅक्यूम. एक गोष्ट लक्षात ठेवा, साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी कुठलं तरी मीडियम हवं असतं. आता व्हॅक्यूम मध्ये जर तुम्ही बघितलात तर व्हॅक्यूम मध्ये कुठल्याही प्रकारचे पार्टिकल्स नसतात, म्हणजे मीडियम नाहीये, त्यामुळे व्हॅक्यूम मध्ये साऊंड ट्रॅव्हल करू शकत नाही. सो करेक्ट ऑप्शन इज डी. आता याच्यासाठी साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी एअर, वॉटर किंवा सॉलिड लागतं. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन, द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज, ऑप्शन्स आर हर्ट्स, जूल, वॉट, डेसिबल. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज हर्ट्स. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ व्हायब्रेशन्स, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड. दिस इज द फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि याचं युनिट काय असतं तर हर्ट्स, आणि याला एच झेडनी देखील डिनोट केलं जातं. जूल कशाचं युनिट आहे तर एनर्जी. वॅट कशाचं आहे? पॉवर. अँड डेसिमल, डेसिबल हे एक लाऊडनेसचं युनिट आहे. कळतं? नेक्स्ट क्वेश्चन, loudness of sound depends on, we know the unit of loudness which is decibel, right? आता इथे विचारलंय लाउडनेस कशावरती डिपेंड असतं. ऑप्शन्स आर फ्रिक्वेन्सी, स्पीड, वेवलेंथ, एम्प्लिट्यूड. सो द करेक्ट ऑप्शन इज एम्प्लिट्यूड, because loudness depends on height of sound waves and height of sound waves is known as amplitude. So the correct option is D. आता इथे अजून एक टर्म आहे विच इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशावरती डिपेंड असते तर पीच वरती. पीच अँड हाईट ऑफ साऊंड वेव्स बोथ आर डिफरंट. कळतंय? पीच आणि लाऊडनेस या दोन्ही पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन, सो द आन्सर इज पीच. नेक्स्ट क्वेश्चन, विच रेडिएशन इज यूज फॉर स्टेरिलायझिंग मेडिकल इक्विपमेंट. ऑप्शन्स आर इन्फ्रारेड रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, गामा रेज, मायक्रोवेव्स. आता गामा रेज एक्झॅक्टली काय करतात तर बॅक्टेरियाला, जर्म्सला किल करायचं काम करतात, जे स्टेरिलायझेशन मध्ये यूज केलं जातं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. इन्फ्रारेड कशासाठी यूज केलं जातं तर हिटिंग मध्ये. अल्ट्राव्हायोलेट रेज हे स्किन किंवा वॉटर प्युरिफिकेशन साठी. आणि मायक्रोवेव्ह आपल्याला माहिती कुकिंग साठी यूज केले जातात. इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन सी विच इज गामा रेज. नेक्स्ट क्वेश्चन, द डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. मित्रांनो पहा, मी जे क्वेश्चन्स घेते त्याचा आधी बेस तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक टॉपिकचा आधी फाउंडेशन क्लिअर करा आणि त्यानंतर त्याची बेसिक आयडिया आल्यानंतर तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करायला जा, नाहीतर तुमचा कॉन्फिडन्स लो होणार आहे. आता असंच बेसिक पासून जर तुम्हाला लर्न करायचं असेल तर आपला कोर्स तर आहे, तो तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. आता इथे क्वेश्चन आहे, द डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. ऑप्शन्स आर जनरेटर, इलेक्ट्रिक मोटर, ट्रान्सफॉर्मर अँड बॅटरी. So the correct option is B, which is electric motor. Electric motor changes electrical energy into mechanical energy, which is motion. Next question, which of the following has the highest speed? Options are sound waves, water waves, light waves, seismic waves. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज लाईट वेव्स. लाईट ट्रॅव्हल्स फास्टेस्ट स्पेशली इन व्हॅक्यूम. आता लाईट जी आहे ती सगळ्यात जास्त ट्रॅव्हल करते, आणि जर तुम्ही कोणत्या मीडियम मध्ये जास्त फास्ट ट्रॅव्हल करते असं विचारलं तर ते व्हॅक्यूम असेल. ओके. आता इथे साऊंड वेव्स पण आहेत जे स्लोअर असतात. वॉटर वेव्स हे खूप जास्त स्लो असतात, आणि सिस्मिक वेव्स मध्ये सगळ्यात जास्त स्लो असते स्पीड. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन, आता हीट ट्रान्सफर इन सॉलिड्स मेनली ऑकर्स बाय.
ऑप्शन्स आर कन्व्हेक्शन, रॅडिएशन, रिकंडक्शन, इव्हॅपोरेशन. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज कंडक्शन. इन सॉलिड्स हीट मूव्स पार्टिकल टू पार्टिकल. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. जर तुम्ही लिक्विड आणि गॅसेस मध्ये विचारलात तर ते कन्व्हेक्शन होईल. कळते? नेक्स्ट क्वेश्चन. द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर ऍट नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज. नॉर्मल प्रेशरला वॉटर हे 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल व्हायला स्टार्ट होतं आणि जिथे वॉटर बॉईल व्हायला स्टार्ट होतं तोच असतो बॉइलिंग पॉइंट. सो द करेक्ट ऑप्शन इज 100 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस काय असतो तर फ्रीजिंग पॉइंट असतो. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. Which quantity remains constant in uniform circular motion? Options are velocity, acceleration, speed, direction. So the correct option is option C, which is speed. आता इथे सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन नेहमी चेंज होते पण स्पीड कॉन्स्टंट असते. कळतंय? त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. द अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड अपॉन. ऑप्शन्स आर रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड, स्पीड ऑफ अ व्हेकल, acceleration due to gravity, and fourth option is mass of the vehicle. So the correct option is option D, which is mass of the vehicle. Banking angle formula काय तर tan theta equals to v square upon rg. इथे v is stand for speed, r for radius and g for acceleration due to gravity. म्हणजे इथे मास कुठेच नाहीये. त्यामुळे बँकिंग अँगल मास वर डिपेंड करत नाही. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, कारण ते डज नॉट डिपेंड म्हटलंय. नेक्स्ट क्वेश्चन. द आउटपुट वेव फॉर्म इन द केस ऑफ पीएन जंक्शन डायोड एज अ फुल वेव रेक्टिफायर आर प्लॉटेड ॲज. ऑप्शन्स आर व्होल्टेज अगेन्स्ट करंट, करंट अगेन्स्ट व्होल्टेज, व्होल्टेज अगेन्स्ट टाइम, टाइम अगेन्स्ट व्होल्टेज. तिथे करेक्ट ऑप्शन असेल सी, विच इज व्होल्टेज अगेन्स्ट टाइम. आता रेक्टिफायर हा एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करत असतो. जेव्हा आपण वेवफॉर्म ग्राफ काढतो तेव्हा आपण व्होल्टेज वर्सेस टाइम प्लॉट करतो. करंट वर्सेस व्होल्टेज हा डायोड कॅरेक्टरिस्टिक ग्राफ असतो, त्यामुळे रेक्टिफायर आउटपुट नाही. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. ऍज द प्लेन वेव फ्रंट propagates its radius of curvature is. Options are decreases, increases, is infinity, and fourth option is first decreases and then increases. So the correct option is option C, which is infinity. आता असं का तर प्लेन वेव फ्रंट म्हणजे काय असतं तर फ्लॅट सरफेस वेव असते. ओके. प्लेन सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर किती असतो तर इन्फिनिटी. आता स्टुडंट्स पहा स्पेरिकल वेव्ह सोबत कन्फ्युज होतात बरेच जण, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की प्लेन सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर असतो इन्फिनिटी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे लेन्स लॉ इज इन अकॉर्डन्स विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ. ऑप्शन्स आर मास, चार्ज, मोमेंटम, एनर्जी. इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, विच इज एनर्जी. लेन्स लॉ सांगतो की इंड्यूस करंट असा डायरेक्शन मध्ये येतो जो चेंजला अपोज करतो. ओके. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल डी, विच इज एनर्जी. कारण जर अपोज केलं नाही तर एनर्जी क्रिएट होईल फ्रॉम नथिंग. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन. when a body moves with a constant speed along a circle, options are no work is done on it, option B no acceleration is produced in the body, C no force acts on the body, D its velocity remains constant. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज नो वर्क इज डन ऑन इट. आता सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड ही कॉन्स्टंट असते. स्पीड इज कॉन्स्टंट, पण डायरेक्शन चेंज होत असते. ओके. डायरेक्शन चेंज होत असते. फोर्स, आता इथे फोर्स कोणता लागतो तर इथे सेंट्रिपिटल फोर्स लागतो. म्हणजेच काय, फोर्स सेंटर कडे असतो. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर असतात, त्याच्यामुळे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे परपेंडिक्युलर असतात. त्याच्यामुळे वर्क किती येणार तर 0. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ए. ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा इथे ऍक्सेलरेशन 0 नसतं आणि यासोबतच वेलोसिटी कॉन्स्टंट नसते, कारण डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते. ओके.
Next question. In a wave motion, all the particles vibrate simple harmonically about mean position. Their displacement about mean position will, options are remain constant with time, change periodically, be only increasing, be only decreasing. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज चेंज पिरियोडिकली. वेव्ह मध्ये जे पार्टिकल्स असतात तर ते एसएचएम करतात. एसएचएम म्हणजे काय तर पिरियोडिक मोशन, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट टाइम सोबत पिरियोडिक चेंज करतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन अ रॅडियल फील्ड इन मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर द मॅग्नेटिक फील्ड, ऑप्शन्स आर is always perpendicular to the plane of the coil, is at an angle of 45 degree with the plane of the coil, can make any angle with the plane of the coil, and fourth option is always parallel to the plane of the coil. आता मित्रांनो तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली तर हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत तर ते कम्प्लिटली फॉर्म्युला बेस्ड नाही आहेत. तर यामध्ये कन्सेप्ट क्लॅरिटी खूप लागते. एमएच नर्सिंग सीईटी मध्ये फिजिक्सचे जे क्वेश्चन्स असतात तर ते थेरॉटिकल कन्सेप्च्युअल एमसीक्यू जास्त असतात. न्यूमेरिकल देखील असतात पण ते थोडं कमी प्रमाणात असतात, पण कन्सेप्ट स्ट्रॉंग असायला हवी. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला कन्सेप्ट यायलाच हवी. त्यामुळे एक स्ट्रॉंग गायडन्स नक्कीच घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये चांगला स्कोर करण्यासाठी हेल्प मिळेल. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल तर तो असेल ए विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द कॉइल. आता रॅडियल मॅग्नेटिक फील्ड वापरतात कारण टॉर्क हा कॉन्स्टंट राहतो. फील्ड नेहमी कॉइलच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. Between two successive collisions, a molecule moves with uniform velocity along curved path, uniform velocity along straight line, variable velocity along parabolic path, variable velocity along elliptical path. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी विच इज युनिफॉर्म वेलोसिटी अलॉंग स्ट्रेट लाईन. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस काय सांगतं की मॉलिक्युल स्ट्रेट लाईन मध्ये कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह करतात अंटिल कोलिशन होत नाही. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, कारण इथे कर्व नाहीये त्याच्यामुळे पॅराबोला देखील क्रिएट होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ स्पिन अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट इज इक्वल टू, H is stand for Planck's constant. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी विच इज h/2π. स्पिन अँग्युलर मोमेंटम किती असतं, स्पिन अँग्युलर मोमेंटम हे किती असतं तर h किती असणार मग h/2π. हा डायरेक्ट फॉर्म्युला क्वेश्चन आहे. सो आपल्याला जरी फॉर्म्युले माहिती असतील तर क्वेश्चनचा आन्सर इझिली तुम्हाला फाइंड आउट करता येतं. नेक्स्ट क्वेश्चन. अ पार्टिकल एक्झिक्युटिंग अ व्हायब्रेटरी मोशन व्हाइल पासिंग थ्रू द मीन पोझिशन हॅज, ऑप्शन्स आर मॅक्झिमम potential energy and minimum kinetic energy, B maximum potential energy, maximum kinetic energy, C maximum kinetic energy, minimum potential energy, and D minimum kinetic energy, minimum potential energy. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. मीन पोझिशन इक्वल्स टू इक्विलिब्रियम पोझिशन. इथे डिस्प्लेसमेंट ही 0 असते, पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते आणि कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते. आता एक्झाम मध्ये 100% अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला येणार आहे. सो ही जी कन्सेप्ट आहे ती लक्षात ठेवा. एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स इज, इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्सचं एसआय युनिट विचारलंय. पोटेन्शियल डिफरन्स इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. सो पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय V and the formula is work by charge. याचं युनिट काय असतं तर व्होल्ट असतं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज व्होल्ट. याचा युनिट इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स काय असतं तर व्होल्ट. कळतंय, पोटेन्शियल डिफरन्स हे व्होल्ट मीटरने मेजर केलं जातं. हा पॉइंट सुद्धा एक्झामला विचारू शकतात. कूलम हे कशाचं युनिट आहे तर युनिट ऑफ चार्ज. ओम इट इज युनिट ऑफ रेजिस्टन्स and watt is unit of power. Next question. The power of a lens is measured in diopter, meter, Tesla, farad. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज diopter.
पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला असतो 1/f. F is stand for focal length in meters आणि याचं युनिट असतं डायोप्टर विच इज डिनोटेड बाय टी. मीटर हे लेंथचं युनिट आहे, टेस्ला आहे मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे आणि फॅरेड हे कॅपॅसिटन्सचं युनिट आहे. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज. लाईटची व्हॅक्यूम मध्ये स्पीड विचारले. आता किती स्पीड असते तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ही स्पीड असते लाईटची व्हॅक्यूम मध्ये. इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. When light enters from air to glass, it speeds up, slows down, stops, remains constant or remains same. आता एअर हे एक रेअरर मीडियम आहे, रेअरर मीडियम आहे आणि इफ यू टॉकिंग अबाउट ग्लास तर हे डेन्सर मीडियम आहे. लाईटची जी स्पीड आहे ती कमी होती डेन्सर मीडियम मध्ये. ओके. आणि त्याचा फॉर्म्युला होतो V = C/N, where N is stand for refractive index when higher N lower speed, कारण V is inversely proportional to N which is refractive index. त्याच्यामुळे जेव्हा N हायर असतो तेव्हा स्पीड ही लोअर असते. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज स्लोज डाऊन. जेव्हा डेन्सर मीडियम मध्ये लाईट एंटर करते तेव्हा स्पीड कमी होती, त्यासोबतच वेव्हलेंथ ही सुद्धा कमी होती आणि यासोबतच फ्रिक्वेन्सी जी असते फ्रिक्वेन्सी ही कॉन्स्टंट असते. कळत आहे? यासोबतच काही गोष्टी विचारल्या तर पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. Total internal reflection occurs only when light travels from denser to rarer medium, rarer to denser medium, vacuum to air, any direction. So the correct option is option A, which is denser to rarer medium. Light travels denser to rarer medium. Angle of incidence हा मोठा असतो as compared to critical angle. त्याच्यामुळे लाईट कम्प्लिटली रिफ्लेक्ट होते. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. ऍप्लिकेशन्स काय आहेत TIR चे तर ऑप्टिकल फायबर, एंडोस्कोपी, त्यासोबतच डायमंड ब्रिलियन्स, हे जे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत. तर TIR स्टँड फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द मिरर यूज इन सोलार कुकर इज. सोलार कुकर मध्ये कुठला मिरर यूज केला जातो? प्लेन मिरर, कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्केव्ह मिरर, सिलेंड्रिकल मिरर. पहा, प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक बेसिक कन्सेप्ट लपलेली आहे आणि ती जर आपल्याला माहिती असेल तर प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर हे इझिली तुम्हाला फाइंड आउट करता येईल. फक्त कन्सेप्ट फाउंडेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता हे फाउंडेशन कव्हर करून घेण्यासाठी तर आपला ग्लोबल ऑनलाईनचा क्रॅश कोर्स आहेच, तो तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. ओके. आता इथे आन्सर काय येणार? तिथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज कॉन्केव्ह मिरर. सोलर कुकरला मॅक्झिमम हीट कॉन्सन्ट्रेशनची गरज असते आणि जे कॉन्केव्ह मिरर असतात तर ते सनलाईटला फोकस करतात, फोकस वरती जास्त आणतात. ओके. त्यामुळे हीट एनर्जी वाढती आणि कुकिंगची पॉसिबिलिटी इन्क्रीज होते. सो द करेक्ट ऑप्शन इज सी. द मिरर यूज इन सोलर कुकर इज कॉन्केव्ह मिरर. Concave mirror is used whenever concentration of light or heat is needed. Next question काय? The SI unit of magnetic field is Weber, Tesla, Henry, Coulomb. So the correct option is option B, which is Tesla. Tesla है magnetic field चा unit आहे. If we talking about remaining options, Weber is a unit of magnetic flux. Henry is unit of inductance and Coulomb is unit of charge. आता स्टुडंट्स मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फ्लक्स या दोघांमध्ये कन्फ्युज होतात, पण लक्षात ठेवा वेबर हे मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट आहे आणि टेस्ला हे मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द डिव्हाइस यूज टू मेजर इलेक्ट्रिक करंट इज व्होल्टमीटर, अमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, बॅरोमीटर.
सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी विच इज अमीटर. इथे इलेक्ट्रिक करंटचं विचारलं होतं, सो आपण अमीटर सांगितलं कारण अमीटरने आपण इलेक्ट्रिक करंट डायरेक्टली मेजर करू शकतो when connected in series. So the correct option is B. Voltmeter कशासाठी यूज केलं जातं तर to measure voltage. Galvanometer is used to detect small current only and barometer is used to measure pressure. आणि हा पॉइंट लक्षात ठेवा, अमीटर केव्हा यूज करतात, करंट इलेक्ट्रिक करंट मेजर करायला तर यूज करतात, पण जेव्हा ते सिरीज मध्ये कनेक्टेड असतात. अमीटर ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. इथे पॉइंट लिहून देत आहे, अमीटर ऑलवेज कनेक्टेड. हा पॉइंट इंपॉर्टंट आहे, सिरीज. नेक्स्ट क्वेश्चन. The phenomenon responsible for rainbow formation is. Options are diffraction, dispersion, interference, reflection. So the correct option is option B, which is dispersion. Then light splits into colors due to different wavelengths. This splitting is known as dispersion. So the correct option is option B. Okay. If you're talking about remaining options, which is diffraction. Diffraction काय असतं? Bending around obstacles. Interference काय असतं? It is wave superposition, and reflection is nothing but the bouncing back. आता रेनबो मध्ये काय काय असतं तर रिफ्रॅक्शन, डिस्पर्जन, इंटरनल रिफ्लेक्शन, पण यामध्ये मेन कन्सेप्ट असते ती म्हणजे डिस्पर्जनची. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द वेवलेंथ डिक्रीजेस, फ्रिक्वेन्सी. जेव्हा वेवलेंथ डिक्रीज होते तेव्हा फ्रिक्वेन्सीचं काय होतं तर फ्रिक्वेन्सी ही वाढते बिकॉज वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. दॅट्स वाय. त्याच्यामुळे वेवलेंथ वाढली की फ्रिक्वेन्सी कमी होती आणि वेवलेंथ कमी झाली तर फ्रिक्वेन्सी वाढती. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल बी, कारण इथे वेवलेंथ कमी होतीये त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी ही वाढेल. सो करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय? ओके. इथे पहा इनव्हर्स रिलेशन आहे. आता मित्रांनो, आपण जो कोर्स लॉन्च केला आहे तो नक्कीच जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. मित्रांनो पहा, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. हा जो कोर्स आहे तो पीसीएम, पीसीबी दोन्ही अटेम्प्ट साठी असणार आहे. सो लवकरात लवकर तुम्ही कोर्स जॉईन करा. तुम्ही जर हा कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट करून देखील सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या सब्जेक्ट वरती बनवू ते देखील मला कमेंट करून सांगू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.